नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. महापौरांच्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यानंतर मोठं राजकारण रंगलं होतं. मात्र टिपूचा फोटो हटवल्यानंतरही मुजोरी कायम आहे. टिपूचा फोटो लावून चूक केली नाही असं मालेगावच्या उपमहापौरांनी दावा केलेला आहे. मुजोर दावा केलाय. मालेगावच्या उपमहापौर शानिया हिंद यांच्या मनपाच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. या फोटोवरून वाद निर्माण झाला. याशिवाय उपमहापौरांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली होती. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही उपमहापौर यांचा मुजोरपणा कमी झाला नाहीये. त्यांनी फोटो लावला याबद्दल बोलताना यात काही चूक केली नाही असं म्हटलंय. टिपू सुलतानचा फोटो कार्यालयात लावून काही चूक केली नाही असं उपमहापौर यांनी विधान केलेलं आहे. त्यामुळे मालेगावच्या उपमहापौरांचा मुजोर दावा हा समोर आलाय. त्यांचा मुजोरपणा कमी झाला नाहीये. देखिए, मैं इससे पहले कल भी आपको बोली कि हम समाजवादी सोच के लोग, सेकुलर, धर्मनिरपेक्ष, हमको जो सही लगेगा वो सारी चीजें हम करेंगे, जिसका अधिकार हमको संविधान ने दिया है। टिपू सुलतान कोण होते? मला असं वाटतं टिपू सुलतान, आता टिपू सुलतान काय महापुरुष नव्हते. त्यामुळे जनरली अशा शासकीय कार्यालयात महापुरुष किंवा काही नेतृत्वाचे फोटो लावत असतात. पण टिपू सुलतानाचा का लावला हा प्रश्न मला वाटतं अशा पद्धतीने फोटो लावलेच नाही पाहिजे. जिस वक्त मैं चार्ज ली उसी वक्त तो फोटो मुझे दी गई, लेकिन जब मैं चार्ज ली तो ये काम वहाँ के प्रशासन का था कि किसी किसकी फोटो लगी हो नहीं। आप उनसे ये सवाल करो कि वहाँ क्यों फोटो लगी नहीं थी। मेरा तो फर्स्ट टाइम था वहाँ। मालेगाव जेव्हा आपण बघतो ती लोकसंख्या कशी आहे, त्यांचे काय आहे, ते तिथलं तिथे त्यांना मिटवू देणार. तिथून मी त्याचं काय हे देणार. त्यामुळे मला वाटतं गडे होऊन गेले. आणि कालच RSSच्या प्रमुखांचं आम्ही ऐकलं की ज्यानी म्हणजे टिपू सुलतान क्रूर होता का, तो इतिहास आहे, तो कोण बदलणार. हे नाही बदलू शकत ना आम्ही नाही बदलू शकत. तो इतिहास आहे, रचलेला इतिहास आहे, त्याला कोणी बदलू नाही शकत.